राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त समर्पण पर्व हा विशेषांक आम्ही आपल्यासाठी आणला. हिंदी आणि मराठीमध्ये केलेल्या या विशेषांकाचं भरभरून स्वागत झालं. लोकांनी प्रचंड कौतुक केलं. हा विशेषांक अधिक लोकांपर्यंत पोचावा, विशेष करून युवा वर्गापर्यंत पोचावा म्हणून या विशेषांकाची ऑडिओ व्हिज्युअल आवृत्ती आम्ही आपल्यासमोर आणतोय. अपेक्षा आहे की या आवृत्तीचं सुद्धा आपण भरभरून स्वागत कराल. देशभक्तीचा जयघोष, दैनिक स्वातंत्र्य. लेखक भालचंद्र हरदास. स्थापनेपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने प्रसिद्धीपासून दूर राहण्याचे धोरण स्वीकारले. हा नियम संघटनेमध्ये वर्षानुवर्ष काटेकोरपणे पाळण्यात आला. ज्यांना ही बाब माहीत आहे त्यांना हे ऐकून आश्चर्य वाटेल की संघ संस्थापक डॉक्टर हेडगेवारांनी दैनिक स्वातंत्र्य नावाचे दैनिक सुरू केले होते. वऱ्हाड मध्य प्रांताचे प्रमुख व एकटेच दैनिक अशी त्याची टॅगलाईन होती. 1901 मध्ये केशवराव हेडगेवार यांनी राष्ट्रीय घटनांचा परामर्श आणि युवकांमध्ये क्रांतीची बीजे रोवण्यासाठी देशबंधू समाज या नावाने चर्चा मंडळ प्रारंभ केले. जाज्वल्य देशाभिमान कसा असावा याचे उदाहरण म्हणजे केशव हेडगेवार. अभ्यासाकरिता केशव आणि त्यांचे सवंगडी वझे शिक्षकांच्या घरी एकत्र येत असत. त्यावेळी सीताबर्डी किल्ल्यावर फडकत असलेले युनियन जॅक काढून आपले भोसल्यांचे भगवे निशाण फडकवावे या उद्देशाने महालमधून सीताबर्डीपर्यंत भुयार खणण्याची योजना केशवने आखली. अर्थात पुढे वझे शिक्षकांना हे समजल्यावर त्यांनी जरी हे अशक्य असले तरी देशभक्तीने भारावलेल्या त्या बालसुलभ कल्पनेचे कौतुक केले. 1907 मध्ये ब्रिटिश राजवटीने विद्यार्थ्यांना राजकीय कार्यक्रमात सहभागी होण्याची बंदी आणि वंदे मातरम या क्रांती मंत्राच्या घोषणेवर बंदी घालणारे रिसले परिपत्रक जारी केले. ही अन्यायपूर्ण बंदी मोडण्याच्या उद्देशाने डॉक्टर केशव हेडगेवार यांनी त्यांच्या नील सिटी विद्यालयात एक योजना आखली. ज्या दिवशी इंग्रज अधिकारी शाळेच्या निरीक्षणास आले तेव्हा योजनेनुसार प्रत्येक वर्गात अधिकाऱ्यांचे स्वागत वंदे मातरम घोषणेने झाले. मात्र या प्रकरणानंतर नागपुरातील सर्व शाळा बंद करण्यात आल्या आणि यामागे केशव हेडगेवार आहे हे 2 महिन्यानंतर निष्पन्न झाल्याने त्यांना नील सिटी विद्यालयातून निलंबित करण्यात आले. निलंबन प्रकारामुळे केशवचे पुढील शिक्षण यवतमाळ येथे विद्यागृह या राष्ट्रीय शाळेत झाले. मध्य प्रांतातील बालाघाट येथील रामपायली येथे चुलते आबाजी हेडगेवार यांच्याकडे केशव राहायला आले असताना तेथील पोलीस ठाण्यावर बॉम्ब टाकल्याची घटना घडली व त्यात केशवराव सामील असावेत असे समजून गुप्तचर यंत्रणेचा ससेमिरा त्यांच्या मागे लागला. याच ठिकाणी 1908 मधील दसऱ्याच्या सायंकाळी रावण दहन कार्यक्रमात केशवने इंग्रजी सत्तेविरुद्ध भाषण केले. इंग्रजी सत्तेला 7 समुद्रापार हुसकावून लावणे हेच खरे सीमोल्लंघन असे भाषण केल्यावर जनसमुदायाने वंदे मातरमने रामपायली दणाणून टाकली. यानंतर राजद्रोहाचा आरोप लावून हेडगेवार यांना वर्षभर भाषण बंदी करण्यात आली. पुढे वैद्यकीय उच्च शिक्षणासाठी केशवराव हेडगेवार यांना कोलकाता येथील नॅशनल मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले. क्रांतिकारक डॉक्टर बाळकृष्ण शिवराम मुंजे यांनी त्यासाठी आवश्यक ती व्यवस्था करून दिली. खरं तर मुंबई इलाख्यात वैद्यकीय शिक्षणाची सोय असताना कोलकात्यात जाणे हा देखील योजनेचाच भाग होता. शिक्षणासह अखिल भारतातील क्रांतिकारकांची संयोजन समिती असलेल्या कोलकात्यातील अनुशीलन समितीसोबत संपर्क व संबंध प्रस्थापित करणे हे कार्य हेडगेवार करीत होते. या काळात पुलिन बिहारी दास, त्रैलोक्यनाथ चक्रवर्ती यांचेसह इतर क्रांतिकारकांशी डॉक्टर हेडगेवार यांचा प्रत्यक्ष संपर्क आला, जो पुढील काळात महत्त्वाचा ठरला. मध्यप्रांत आणि अनुशीलन समिती यामधील महत्त्वाचा दुवा म्हणजे डॉक्टर हेडगेवार असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरू नये. वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून केशव हेडगेवार 1916 मध्ये डॉक्टर हेडगेवार बनून नागपुरात परत आले. डॉक्टर हेडगेवार यावेळी लोकमान्य टिळकांवर अनन्य श्रद्धा ठेवून काँग्रेसमध्ये सक्रिय झाले. त्यांना विदर्भ प्रांतिक काँग्रेसचे मंत्री म्हणून जबाबदारी मिळाली. 1920 साली काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन नागपूरमध्ये ठरले.
त्या अधिवेशनाच्या स्वयंसेवक दलाची संपूर्ण व्यवस्था डॉक्टर हर्डीकर आणि डॉक्टर हेडगेवार यांच्याकडे होती. डॉक्टर हेडगेवार यांनी संपूर्ण प्रांतात प्रवास करून 1200 स्वयंसेवकांचे दल या कामी उभे केले. अधिवेशनात ठेवल्या जाणाऱ्या प्रस्ताव समितीत देखील डॉक्टर हेडगेवार होते. यावेळी महात्मा गांधी यांच्यासमोर डॉक्टर हेडगेवार यांनी पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मांडला. मात्र तो मंजूर व्हायला 1929चे लाहोर अधिवेशन उजाडावे लागले. प्रांतिक काँग्रेसच्या बैठकीत देखील डॉक्टर हेडगेवार आपली मते प्रखरपणे मांडत असत. अशाच एका बैठकीत सशस्त्र क्रांतिकारकांची निंदा करणारा प्रस्ताव सादर झाला असताना डॉक्टर हेडगेवार यांचा त्या प्रस्तावास प्रखर विरोध असल्याने तो मागे पडला. एव्हाना नागपूर, विदर्भ तसेच मध्य प्रांत व वऱ्हाड या राज्यातील सर्वच राजकीय, सामाजिक, धार्मिक सभा, संमेलनं, संघटना या डॉक्टर हेडगेवारांची उपस्थिती ठरलेलीच असायची. नागपूर नॅशनल युनियन, राष्ट्रीय मंडळ, देशबंधू समाज, भारत व्यायामशाळा, नागपूर व्यायामशाळा ही काही प्रातिनिधिक उदाहरणे देता येतील. 1908 आणि 1921 मधील डॉक्टर हेडगेवार यांच्या जहाल भाषणांना राजद्रोह ठरवून त्यांच्यावर खटला दाखल केला गेला. डॉक्टर हेडगेवार यांनी कोणताही वकील न घेता स्वतःचा बचाव स्वतःच केला. आपल्या बचावात डॉक्टर हेडगेवार म्हणतात, कोणत्या कायद्याने इंग्रज लोक माझ्या मायभूमीवर राज्य करत आहेत तो कायदा मला दाखवा. ज्यांचे राज्यच बेकायदेशीर आहेत त्यांचे कायदे, नियम व राज्य मी का म्हणून मानावे. ज्या भाषणामुळे राजद्रोहाचे कलम लावले त्या मूळ भाषणापेक्षा हा बचावाचा युक्तिवाद अधिक ज्वालाग्राही आहे असे म्हणून या खटल्यात डॉक्टर हेडगेवार यांना 1 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली गेली. दिनांक 19 ऑगस्ट 1921 ते 11 जुलै 1922 पर्यंत डॉक्टर साहेब नागपूरच्या अजनी कारागृहात होते. दिनांक 12 जुलै 1922 रोजी सुटका झाल्यावर डॉक्टर हेडगेवार यांच्या अभिनंदनाची सभा नागपूरच्या व्यंकटेश नाट्यगृहात झाली. या सभेच्या अध्यक्षस्थानी पंडित मोतीलाल नेहरू होते. संपूर्ण स्वातंत्र्यासाठी अविरत प्रयत्न आणि साम्राज्यवादापासून विश्वाची मुक्तता हेच व्रत सर्वांनी अंगीकारावे असे आवाहन डॉक्टर हेडगेवार यांनी या सभेत केले. राष्ट्रीय विचारांचे जनमानसात प्रस्फुटीकरण व्हावे यासाठी डॉक्टर हेडगेवार सतत प्रयत्नशील असत. त्याच उद्देशाने हिंदी भाषेतील संकल्प हे वार्तापत्र त्यांनी प्रारंभ केले. त्या काळी बहुतांश पुढारी ब्रिटिश साम्राज्यांतर्गत स्वायत्तता या विचारांच्या आसपास घुटमळत होते. तेव्हा डॉक्टर हेडगेवार यांनी कुठलीही आडकाठी न ठेवता निर्भीड आणि विशुद्ध अशा पूर्ण स्वराज्याची संकल्पना मांडली होती. हे लक्षात घेतले पाहिजे. पूर्ण स्वातंत्र्य हा अस्सल स्वदेशी विचार सर्वदूर पोहोचावा यासाठी डॉक्टर हेडगेवार यांनी स्वातंत्र्य नावाचे दैनिक काढण्याचा संकल्प केला. 1923च्या मध्यात या दैनिकासाठी सहकारी तत्वावर स्वातंत्र्य प्रकाशक मंडळाची स्थापना करण्यात आली. मंडळाच्या उभारणीसाठी डॉक्टर ना.भा. खरे यांच्यासह डॉक्टर हेडगेवार यांनी वऱ्हाडात संचार केला. मंडळाची पहिली बैठक महाराष्ट्रकार गोपाळ अनंत तथा दादासाहेब ओगले यांच्या अत्तराळीतील वाड्यात पार पडली. बैठकीस डॉक्टर हेडगेवार, डॉक्टर ना.भा. खरे, विश्वनाथराव केळकर, वासुदेवराव फडणवीस, दादासाहेब ओगले, बळवंतराव मंडलेकर, भैयासाहेब बोबडे, बाबासाहेब पाध्ये प्रभृती उपस्थित होते. मध्य प्रांतात प्रजापक्ष, उदय, लोकमत, तरुण भारत, मारवाडी प्रणवीर व महाराष्ट्र ही साप्ताहिके असतानाही दैनिक काढण्याचा डॉक्टर साहेबांचा हा निर्णय अत्यंत धाडसी होता. स्वातंत्र्य प्रकाशन मंडळ लिमिटेड, नागपूर लिटररी असोसिएशन विश्वस्त मंडळ, डॉक्टर नारायण भास्कर खरे, नागपूर अध्यक्ष, माधव श्रीहरी अणे, यवतमाळ, डॉक्टर बाळकृष्ण शिवराम मुंजे, नागपूर, बळवंत राघव देशमुख, चांदा, मनोहर रामचंद्र बोबडे, नागपूर, सदाशिव वामन केळकर, अकोला, लक्ष्मण सखाराम वाघ, सावकार, नागपूर, लक्ष्मण वामन हळदे, मोहोपा, जिल्हा नागपूर, विश्वनाथ विनायक केळकर, नागपूर, डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार, नागपूर,
प्रभाकर दिनकर हरकरे, नागपूर. प्रकाशक मंडळाची विधिवत नोंदणी आणि दैनिक काढण्याजोगी आर्थिक परिस्थिती जमल्यावर चिटणीस पार्क जवळील बेनिगिरी बुवांच्या मठात स्वातंत्र्य दैनिकाचे कार्यालय थाटण्यात आले. 17 जानेवारी 1924 रोजी विश्वनाथराव केळकर यांच्या संपादकत्वाखाली मध्य प्रांत आणि वऱ्हाडातील दैनिक स्वातंत्र्य गोपाळराव ओगले यांच्या नक्षत्र प्रेसमध्ये छापून बेनिगिरी वाड्यातून प्रकाशित करण्यात आले. या दैनिकाची किरकोळ किंमत 2 पैसे तर वार्षिक वर्गणी 12.5 रुपये इतकी होती. स्वातंत्र्य अंक हा 4 पानांचा होता आणि दैनिकाच्या शीर्षभागी वऱ्हाड मध्य प्रांताचे प्रमुख व एकटेच दैनिक अशी ग्वाही झळकत असे. स्वातंत्र्य दैनिक सोमवार व्यतिरिक्त निघत असे. घरातील आवश्यक कामे आणि सार्वजनिक सभा संमेलने सोडल्यास डॉक्टर हेडगेवार आपला उरलेला सर्व काळ बेनिगिरी वाड्यातील स्वातंत्र्याच्या कार्यालयात बसत. लिखाण कमी पडल्यास स्वतः लेख लिहिणे तसेच संपादकांचे लिहिलेले लिखाण तपासून कमी अधिक करण्यास डॉक्टर हेडगेवार सूचना देत असत. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या एकोज फ्रॉम अंदमान आणि हिंदुत्व या पुस्तकातील प्रकटणे स्वातंत्र्य दैनिकात येत होती. संपूर्ण स्वातंत्र्य आणि हिंदुत्वाविषयी अनेक जाज्वल्यपूर्ण लेख स्वातंत्र्य दैनिकात येत असत. त्याचाच परिणाम म्हणून अनेक नवतरुण स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात आपल्या जीवनाचा होम करण्यास उद्युक्त झाले. उणेपुणे वर्षभर चाललेल्या या दैनिकाला संपादकपदी क्रमशः विश्वनाथराव केळकर, अच्युत बळवंत कोल्हटकर, गोपाळराव ओगले व डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार हे 4 संपादक लाभले. हा सर्व खटाटोप सुरू असतानाच आणि अनेक संघटना आणि विचारांची तुलना करताना राष्ट्रीय विचार शिथिल झाल्याने समाजात अनुशासनहीनता आली आहे व त्याचे निराकरणासाठी एकच उपाय ते म्हणजे दिग्विजयी राष्ट्राचे पुनरुत्थान व त्यासाठी आ सेतू हिमाचल विस्तारलेल्या समाजाचे संघटन स्थापन करणे या निष्कर्षाप्रत डॉक्टर हेडगेवार येऊन पोहोचले. आणि पुढे आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाल्याने 1925च्या सुरुवातीला स्वातंत्र्य प्रकाशन मंडळ बंद करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेसाठी डॉक्टर साहेबांनी स्वतःला झोकून दिले. जन्मजात देशभक्त अशी ख्याती असलेल्या परमपूज्य आद्य सरसंघचालक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी मध्य प्रांतातील पहिले दैनिक असलेल्या स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ बेनिगिरी वाड्यात रोवली. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत काळात बेनिगिरी वाड्यातील या ऐतिहासिक घटनेला गेल्या वर्षी 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. स्वातंत्र्य दैनिकाचे प्रवर्तक युगपुरुष हिंदू भाग्यभूषण डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांना या निमित्ताने त्रिवार वंदन. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक युगप्रवर्तक परमपूज्य डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी 1924 मध्ये नागपुरातील महाल परिसरातील बेनिगिरी वाडा येथे प्रारंभ केलेले स्वातंत्र्य हे दैनिक तत्कालीन वऱ्हाड आणि मध्य प्रांतातील पहिलेच दैनिक होते. लेखक रामदेव बाबा विद्यापीठ नागपूर इथे प्राध्यापक तसेच भारतीय शिक्षण मंडळ नागपूरचे महानगर मंत्री आहेत.